हाय ऑल, अनिकेत ही अँड वेलकम टू केडीएम किचन वन्स अगेन. आज मी एकदम भारी आणि डिलिशियस डिश बनवतोय. आज मी बनवतोय कॉर्न कॅप्सिकम मसाला. पनीरच्या रेसिपीज खाऊन खाऊन तुम्ही कंटाळला असाल, बोर झाला असाल, तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. ह्या रेसिपीमध्ये ज्युसी स्वीट कॉर्न्स घेऊन त्यांना हलकंसं बटरमध्ये परतून थोडंसं क्रिस्पी बनवलं जातं. त्यानंतर सुरुवातीला तडका देऊन लाल तिखट, हळद, दही, काजू पेस्ट ह्यामध्ये त्याची थिक आणि फ्लेवरफुल ग्रेव्ही बनवली जाते. खूपच अमेझिंगली डिलिशियस बनते ही डिश. पनीरच्या कोणत्याही रेसिपीला बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे आजची ही रेसिपी चालू करायच्या आधी केडीएम किचनला फटाफट सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी पुढची तयारी करून आलोच. सुरुवातीला आपल्याला काजूची पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी 12 ते 15 काजू कमीत कमी तासभर तरी गरम पाण्यात भिजवत ठेवायचे. तुम्ही रात्रभर भिजवले तरी चालतात. काजू भिजेपर्यंत पुढच्या प्रोसेससाठी गॅसवर एक पॅन घ्यायची आहे. पॅन गरम झाली की त्यात 2 टेबलस्पून बटर टाकायचंय. बटर पूर्ण मेल्ट होऊ द्यायचंय. आता इथे मी 2 कप बॉईल केलेले स्वीट कॉर्न्स घेतलेत. ते पॅनमध्ये ॲड करायचेत आणि त्यांना 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅस फ्लेमवर बटरमध्ये चांगलं परतून घ्यायचंय. स्वीट कॉर्न असे परतले की त्यांना वरतून हलकासा क्रंच येतो आणि त्यामुळे ओव्हरऑलच भाजी छान होते. 3-4 मिनिटं परतून झालं की त्यांना एका डिशमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचंय. कॉर्नला छान शायनी कलर येतो आणि ते मस्त क्रिस्पी पण होतात. आता एक मिक्सर जार घेऊन त्यात आपण भिजवलेले 12 ते 15 काजू घ्यायचेत. आता ह्या काजूची आपल्याला एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे. पेस्ट बनवून झाली की तिला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं. ह्या पेस्टला आपण सध्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता पुढच्या प्रोसेससाठी 3 रफली चॉप केलेले कांदे चॉपरमध्ये घेऊन त्यांना फाईनली चॉप करून घ्यायचे. त्यांना जमेल तेवढं फाईन चॉप करायचंय. हे बघा, हे असं फाईनली चॉप करून झालं की या कांद्यांना एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्याच चॉपरमध्ये आता 2 रफली चॉप केलेले टोमॅटो घ्यायचेत आणि त्यांना सुद्धा फाईनली चॉप करून घ्यायचे. टोमॅटो चॉप झाले की त्यांना दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यायचे. आता परत तोच चॉपर घेऊन त्यात 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच कट केलेलं आलं आणि 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या घेऊन त्या सगळ्यांना रफली चॉप करून घ्यायचे. हे बघा, हे असं चॉप झालं पाहिजे. इथे मी आता 2 शिमला मिरची घेतल्यात. ह्या शिमला मिरची आपल्याला डाईस कट करायच्यात. त्यासाठी त्यांच्या एजेस कट करून त्यांना अशा प्रकारे डाईस कट करून ह्या डाईस कट शिमला मिरची एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायच्यात. आपण सगळ्या गोष्टी प्रेप करून घेतात. एकदम सोपी आणि क्विक प्रोसेस होती ही. आता तडका आणि ॲक्च्युअल ग्रेव्ही कशी बनवायची ते बघूया. गॅस पेटवून त्यावर एक कढई घ्यायची. कढईत आपल्याला 2 टेबलस्पून साजूक तूप घ्यायचंय. तूप जळू नये म्हणून 1 टेबलस्पून तेल ॲड करायचंय. तूप चांगलं तापलं की त्यात 1 टीस्पून जिरं ॲड करायचं. जिरं चांगलं फुललं की त्यात 2 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनी आणि 2 तमालपत्र ॲड करायचे. आता हे सगळे मसाले हलकेसे परतायचेत म्हणजे त्यांचा फ्लेवर तुपामध्ये उतरतो. आता आपण चॉप केलेले कांदे पॅनमध्ये ॲड करायचे आणि स्टर करत कांद्यांना परतायचे. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून कांदे हलकेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचे. कांदे चांगले परतले की पॅनमध्ये आपण चॉप केलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची ॲड करायची आणि तिला सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे. ह्या प्रोसेसमध्ये कांदा पण अजून छान परतून निघेल. हे बघा, आता आपले सगळे इन्ग्रेडियंट छान परतलेत. ह्या स्टेजला पॅनमध्ये मसाले ॲड करायचे. त्यासाठी गॅस लो करून पॅनमध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून तिखटवाली लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर आणि अर्धा टीस्पून हळद ॲड करायची. आता हे सगळे मसाले फटाफट स्टर करून चांगले मिक्स करून घ्यायचे. एकदा हे सगळे मसाले चांगले मिक्स झाले की पॅनमध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आणि त्यांना परतण्यासाठी चांगला टाईम मिळेल. आता स्टर करत ह्या सगळ्या मसाल्यांना साधारणतः 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे. एकदा का हे मसाले चांगले परतले की पॅनमध्ये आपण चॉप करून घेतलेले टोमॅटो ॲड करायचे. त्याचबरोबर अर्धा कप दही घ्यायचे. ह्या दह्याला चांगलं फेटून घ्यायचंय. आंबट दही वापरायचं नाही हे लक्षात ठेवा. आता हे फेटलेलं दही पॅनमध्ये ॲड करायचं. दही फेटल्याने काय होतं, त्याच्या ग्रेव्हीमध्ये गुठळ्या होणार नाहीत. आता त्याचबरोबर आपण बनवलेली काजूची पेस्ट ॲड करायची आणि वरतून चवीपुरतं मीठ ॲड करायचं. आता ह्या सगळ्यांना फटाफट स्टर करून चांगलं मिक्स करायचं. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला चांगले परतून घ्यायचे. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं या सगळ्यांना शिजवायचे. टोमॅटो आणि दही चांगले शिजतात आणि मसाला थिक होतो. प्लस त्याचा कलर आणि टेक्स्चर पण चेंज होतो. एकदा का हे सगळे इन्ग्रेडियंट चांगले शिजले की तूप असं सुटायला, वेगळं व्हायला सुरुवात होते. ह्या स्टेजला मसाला थिक असतो. सो गरम पाणी ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. गरम पाणीच ॲड करायचं, थंड पाणी ॲड करायचं नाही. ह्या भाजीची ग्रेव्ही जास्त पातळ नसते, लपतपीत म्हणजे सेमी थिक ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे. ह्या स्टेजला बॉईल करून परतून घेतलेले स्वीट कॉर्न्स पॅनमध्ये ॲड करायचे. स्टर करत स्वीट कॉर्न्स ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करायचे.
सगळे इन्ग्रेडियंट चांगले मिक्स झाले की कढईवर झाकण ठेवायचं आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटं शिजवायचे. एकदा स्वीट कॉर्न चांगले शिजले की झाकण काढायचं आणि हलकंसं स्टर करायचं. आपले स्वीट कॉर्न छान शिजलेत. ह्या स्टेजला आपण डाईस कट केलेली शिमला मिरची ॲड करायची आणि स्टर करून 2 ते 3 मिनिटांसाठीच शिमला मिरची हलकीशी शिजवायची. तिचा फ्लेवर ग्रेव्हीमध्ये आला पाहिजे, त्याचबरोबर ती क्रंचीच राहिली पाहिजे. सो 2 ते 3 मिनिटं शिजवायचं. हे बघा किती अमेझिंग टेक्स्चर आले आपल्या भाजीला. आता वरतून चिमूटभर भाजलेली कसुरी मेथी पावडर, थोडासा गरम मसाला आणि कापलेली हिरवीगार कोथिंबीर ॲड करून फटाफट स्टर करून मिक्स करायचं. आपली भाजी रेडी झाली आहे. आता गॅस बंद करूयात. हे बघा किती डेलिशियस दिसतोय आपला कॉर्न कॅप्सिकम मसाला. चला आता त्याला सर्व कसं करायचं ते बघूयात. आपला क्रीमी फ्लेवरफुल कॉर्न कॅप्सिकम मसाला रेडी झाला आहे. तुम्ही बघितला प्रोसेस अगदी सिंपल आहे. इन्ग्रेडियंट सुद्धा काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, पण तरीसुद्धा एकदम अमेझिंगली डिलिशियस बनते ही भाजी. तर ही भाजी घरी नक्की ट्राय करा आणि घरी जर ट्राय कराल तर मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब केडीएम किचन चॅनल. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर केडीएम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.